करून दाखवा, आम्हाला पकडून दाखवा. आणि म्हणलं तुझं बी इथं चालते नाही, गावठी दारू बी इथं चालते. अहो तसं बघा, अहो तुम्ही म्हणा की ह्या भागामध्ये अवैध गावठी दारू धंदे चालू नाहीत. पोलीस म्हणून तरी म्हणू शकता ना तुम्ही. म्हणायचं कसं नाहीच का? तुम्हाला मी सांगितलं अहो ते बघा, आता तुम्ही पाहू शकता का. तुम्ही आम्हाला पकडून दाखवा. तर म्हणलं मी पकडून दाखवतो आणि तुम्ही म्हणलं नोकऱ्या करू नका. मी दाखवतो स्टेशनला फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आम्हाला दाखवा. रात्री जरी सुद्धा गेले तर आम्हाला दाखवा कुठे कुठे दारू यायची. मी काय दाखवणार, तुमचं काम आहे ते तुम्ही बघायचं. बरोबर आहे. हे सगळं कशामुळे होतं तुम्हाला वाटतं? सगळं दारूमुळे होतं. आता तुम्ही सध्या ती गावठी दारूची फुग्याची पिशवी सुद्धा आणली आणली म्हणजे पुढेला फुगा हां, ठेवतो ना. हे गावठी दारू आहे. गावठी दारू ठीक आहे. हे गावठी दारूचा फुगा दिसतोय की हे काय दिसतोय का? नाही पोलिसांचं सहकार्य. कारण का ते आम्ही आले की इथं टोला टोला चालते. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत कोयना नगर मध्ये आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणची विदारक जे आहे येथील गावठी दारू धंद्यांना कसं बळ मिळाले हे परिस्थिती आपण दाखवणार आहे. तरी अधिवेशनाचा काळ चालू आहे. या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, तुम्ही सुद्धा हे बघून घ्या की आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने धंदे केले जातात. हे अवैध धंदे केले जातात आणि ह्या अवैध धंद्यामुळं येथील महिलांचे संसार असतील, तरुणांचे व्यसनाकडे वळणारे तरुण असतील, अनेक लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. तरी सुद्धा इथल्या प्रशासनाला जाग येत नाही. आणि ही जाग येण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण इथला तरुण पूर्ण भरकटत जातोय आणि व्यसनाच्या अधीन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आम्ही तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी अवैध दारू धंदे चालू आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तुम्ही दाखवू शकता की ही पद्धत आहे. ही गावठी तुम्ही इथं दाखवा डायरेक्ट. ही गावठी दारू धंद्याची पिशवी आहे. ह्याच्यात अजून सुद्धा गावठी आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यात अजून सुद्धा गावठी आहेत. अशा बऱ्याचशा पिशव्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि त्याच पिशव्या दाखवून देत आहेत की इथली परिस्थिती कशा पद्धतीनं विदारक आहेत. या तुम्ही पाहू शकता. या पद्धतीनं या काळ्या पिशवीमध्ये कशा पद्धतीनं पिशव्या भरलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो पुढून बाहेर. हे बघा, हे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही बघा पद्धतीने ह्याच्यामध्ये ह्या पिशव्या आहेत. हे असे सगळा हे अशा असंख्य पिशव्या या ठिकाणी काळ्या पिशव्या तुम्ही दाखवा. कॅमेरामॅनला मी विनंती करतोय, असंख्य पिशव्या तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी अवैध धंदे या ठिकाणी गावठी धंदे जोमाने चालू आहे. आता तुम्ही माझ्या मागच्या भोवतालीची परिस्थिती पाहून तुम्हाला वाटत असेल मी कुठेतरी 8 रानामध्ये रिपोर्टिंगला उभं राहिलो. तर या 8 रानामध्ये नाही तर आपण कोयना नगर येथील जो बाजारपेठ भरते त्या बाजारपेठच्या तिथंच उपस्थित आहे. लय लांबून सुद्धा नाही. मी कॅमेरामॅनला विनंती करतो, फक्त हे जे घर आहे ना ह्या घराच्या पुढेच आपलं मार्केट आहे. मी कॅमेराला विनंती करतो तुम्ही माझ्या मागून या की कशा पद्धतीने या ठिकाणी अवैध गावठी दारू धंदे, मटका, गांजा या पद्धतीचा विचार चाललाय. या बोळातनं जायचंय. लय लांब कुठे जाण्याची गरज नाही आणि याच बोळातून जर गेला एक 10-15 पाऊंड तुम्ही चालून गेल्यानंतर याच ठिकाणी कशा पद्धतीनं बाजार भरतो. ही जी बाजाराची विषित आहे ह्या बोळातून हे बोळ दाखवा तुम्ही. या बोळातून आत गेलं किती गावठी दारूच्या पिशव्या तुम्ही बघितल्याची आणि इथं बाजार भरतो. म्हणजे कोयना नगर मध्ये अवैध दारू धंदे जोमाने चालू आहे. आणि ह्या धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कुठेतरी कमकुवत पडते, कमजोर झालेली आहे. आणि हीच परिस्थिती दाखवण्यासाठी लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज या ठिकाणी आलेले. काही 3-4 दिवसापूर्वी एक पोलीस स्टेशनला प्रकार घडला. कशा पद्धतीने तो प्रकार घडलेला आहे तुम्हाला मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवतो आणि मग तुम्ही बघा आणि तुम्ही विचार करा की कशा पद्धतीने इथला तरुण असेल, इथला काही महिलांचे संसार असतील उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. कोयना पोलीस स्टेशन गप्प आहे. सगळ्यांच्या डोळ्यात देखत हे धंदे चालू आहेत. या ठिकाणी आतापर्यंत मटका चालत होता, दारू धंदे चालू होते, पण मटक्याच्या आणि दारू धंद्याच्या जोडीला आता मात्र गांजाची सप्लाय सुद्धा या ठिकाणी वाढत चाललेली आहे आणि तरुण याच्यामुळे बर्बाद होत चाललेले आहेत. तरी सुद्धा इथल्या पोलीस प्रशासन असेल, एक्साईज ऑफिस असेल, यांना जाग येत नाही. यांनी डोळ्यावर पट्ट्या मारून घेतलेल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पहा की कशा पद्धतीने इथल्या महिला त्रस्त झालेल्या आहेत. नमस्कार. कुठे आहेत साहेबांना बोलून घ्या. काय झाले, काय विषय काय आहे? विषय काय, रात्री दंगा केला म्हणजे लयच भरपूरच दंगा केला.
मी काय म्हणलं ह्यांना फोन केला कोणाला? पोलीस स्टेशनला. हं, हं, तर म्हणले काय तो ह्यातनं दारू पिऊन येईल, पाटणवरनं दारू पिऊन येईल. म्हणलं साहेब असं कसं पाटणवरनं दारू पिऊन, इथं तर विकत्यात, पाटणवरनं कसं दारू पिऊन येईल? तर नाही मग तुम्ही आम्हाला त्याचा तिरूप दाखवा, आम्हाला पकडून दाखवा. आणि म्हटलं फुगा बी इथं चालते नाही, गावठी दारू बी इथं चालते. अहो तसं कसं मग तुम्ही आम्हाला पकडून दाखवा. तर म्हणलं मी पकडून दाखवतो आणि तुम्ही म्हणलं नोकऱ्या करू नका, मी दाखवतो की तुम्हाला पकडून. का नाही दाखवणार, चला म्हणलं माझ्या पाठीमागनं मी दाखवीन तुम्हाला. माझ काय झाले परत काय झालं? परत संध्याकाळी आणलं इथं आणलं, परत आणून कुठं रोडला सोडलं का इथं आणलं तर मला माहित नाही. आणि परत सकाळी दारूचं 2-3 फुगा घेऊन परत हाय असं घरी परत दंगा चालू. आता शाळेत गेले, आता शाळेतल्या सरांचा फोन आलेला इथं दंगा चालू आहे, दारू भेटते असं काय प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुरंत आहे माझ्या. काय? काय? दारूचा फुगा मी ते पिलेला आणलाय. कोणी सांगितलं तुम्हाला? पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा काय बघा म्हणले? पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आम्हाला दाखवा, रात्री घरी सुद्धा गेलं तर आम्हाला दाखवा कुठं कुठं दारू आहे ती. तर मी काय दाखवणार, तुमचं काम आहे ते तुम्ही बघायचं, बरोबर आहे. मी कसं दाखवणार तुम्हाला. आणि हे त्याने पेलेले मी हे फुगासला माझे सगळे ही झाली या बास मार्केट ज्या आहे संत्र्याची ती सुद्धा क्वार्टर घेतली मी आणली आहे. हे पिलेला फुगा शेवटनं हे गावठी दारू आहे. गावठी दारू ठीक आहे. हे गावठी दारूचा फुगा दिसतोय की हे काय हे दिसतोय गावठी दारूचा. आणि रोडला तर फुगा दारू चालू आहे. मी सुद्धा नेऊन दाखवीन. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं. तुम्ही किती वाजल्यापासून बसून आहे इथे? मी इथं 10 वाजल्यापासून बसून आहे. आता वाजले किती? आता वाजले, आता काय मी बघितलं नाही किती वाजले बघा. 2 मिनिटं. हा, पिशवीत घ्या असाच ठेवतो मी बॅगमध्ये. 1-2च मिनिटं थांबा, मला यांचं बोलणं उद्या मग बोलतो साहेबांच्यावर. आतापर्यंत आपली दखल कुठलीही घेतलेली नाही. हां 10 वाजता मी इथे पोहोचले. हां त्यांनी काय सांगतात की आता आम्ही मागच त्याच्यावर गुन्हा दाखल केला, आता आम्ही काय करायचं, त्याला कसा काय गुन्हा दाखल करायचा. किती वाजता आले ते मॅडम? 10 वाजता नाही आले. मग किती वाजता आले? 10 वाजता बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याने किती वाजता आले ते? मॅडम इथं आले असतील, मला वाटतं मी बाहेर एंट्री देतो त्या टायमिंगला आले असतील, हां लिहित होतो त्या टायमिंगला. आता सीसीटीव्ही फुटेज असतीलच इथे, सीसीटीव्ही फुटेज असतीलच की. आम्ही बघितलं नाही किती वाजता आले ते, पण म्हणजे 10च्या आसपास आला असेल तुम्ही. इकडे तिकडे काय होऊ शकतं XYZ. 10 वाजून आता वाजलेत, मला वाटतं किती वाजले आता? आता 2 वाजले. वाजले किती साहेब तुम्ही? वाजला किती वाजला? हां म्हणजे समजा जरी 12 वाजता आला असेल तर एवढा वेळ, मग तुम्ही आता एवढा वेळ बसलाय न्याय मागायसाठी, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? आता माझं म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याचा मला जे काय कळतोय त्रास, पाळली घेऊन मारतोय, कुऱ्हाडीनं मारतोय. बाहेरची गावातली लोक ती पुढे आली तर त्यांच्यावर नाव घेतोय, त्यामुळे ती लोक पण पुढे येत नाहीत. रात्रीपासून माझ्या एकटीचाच पाळणा चाललेला आहे. रात्री सुद्धा मी म्हणजे या विभागामध्ये अवैध गावठी दारू धंदे, मटका, अमुक तमुक सगळं चालूच आहे. चालू आहे. ह्याच्यापूर्वी आम्ही बातमी सुद्धा केली होती, मात्र त्यावेळी बंद करण्याची फक्त नाटकं झाली. त्याच्यानंतर परत मला वाटते इथं धंदे हे चालूच आहेत, राजरोषपणे नंतर उघडपणे चालू आहेत. तुम्ही म्हणताय चालू आहेत. मी उघडपणे स्वतः चालू आहेत. बघून आले आता. हां हां माझ्या डोळ्यांनी मी माझ्या सख्या डोळ्यांनी बघून उघडपणे चालू आहेत. परंतु पोलीस स्टेशन काय याला? हां. पोलीस स्टेशन काय वाटतं तुम्हाला? पोलिसांचं काय वाटतं तुम्हाला? काय नाही आम्हाला असं काही सहकार्य नाहीच, नाही पोलिसांचं सहकार्य. कारण का की आम्ही आलो की इथं टोला चालते. हां हां मग साहेब या साहेबांच्या वर चर्चा झाली का तुमची? काय बी सांगताय. काय बी नाही, मी 10 वाजता इथं आले. बरं 10च्या आसपास असेल काय सर XYZ त्यांच्या मनाने. 10 वाजता आले. बरं मी काय म्हणतोय साहेब, आलं का लक्षात? त्यांना गाड्याला काल नसेल, त्यांना टाइम नसेल, मला माहिती नव्हतं. म्हणतो 12 वाजता आलेत. आले 12 वाजता. मी म्हणतो ऐका की, बरं 12 म्हणतो 1 वाजता आले, तरी 1.5 तास त्या बसून आहेत. मी म्हणतोय बरं साहेबांचं काय म्हणणं आलं? अहो लाईट बी नाही. साहेबांचं काय म्हणणं आलं? ऐकून घ्या की मला त्यांनी तिकडे काय गेले फिरवा. सांगितलं? लाईट आहे का बघायची. लाईट सकाळपासून नाही, पावणे 8-9 वाजेपर्यंत. CCTV बंद असतील मग. हा मग ते मग कसं काय दाखल करणार, काय करणार आता? बरोबर आहे ना. अवैध गावठी दारू धंदे, मटका, अमुक तमुक सगळं खुलेआम चालू आहे. मग दखल काय घेतली तुम्ही? मी तुम्हाला केस केलेली. आम्ही दारूचे धंदे पकडून दिले, मटकावाले पकडून दिले. त्याच ठिकाणी ऐका, त्याच ठिकाणी परत मटके चालू आहेत. तुमचं कर्तव्य आहे ते बंद करायचं, तुम्ही गस्त घालायचे. त्यावेळी आम्हाला तुम्ही साहेब बोलला की आम्ही त्या ठिकाणी गस्त घालू. का नाही घातली बरोबर गस्त? तुम्ही उगाच सर्वसामान्य माणूस आला की अरेरावी करून त्यांना तुम्ही हे करताय. मग 10 वाजता नाही, मी होतो 10 वाजता नाही आल्या, त्या 12 वाजता आल्या. बरं मी होतो 1 वाजता आल्या. चला मग काय आलं 1.5 वाजता? काय बोलले साहेब? काय बोलले? ह्या पोलीस स्टेशनचं इन्चार्ज तुम्हाला काय बोलले? काय म्हणले? काय सांगितलं? तुम्ही थांबा, साहेब तिकडे बोलतात. मी 2 वेळा बाहेर जाऊन बसले. ग्रुप कॉल चाललेला होता, ते मी म्हणलंय त्यांना. 2 वेळा आले तरी पण ह्यांचं काही नाही. अहो साहेबांची आणि देखत फोन मी येईल नाही त्यांच्याशी का? वाद मांडलेला आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याची
आपले केस मी आता ती केस बी चालू आहे तिकडं पण गुन्हा दाखल करून घ्यायचा कारण माझा नवरा तर पाक वायपट झालेला आहे. आम्हाला त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. माझी 2 पोरं आहेत आणि मी आणि म्हातारे आहे. मग ती आम्ही कशी राहणार तिथं? एक महिला या पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागते मात्र तिला न्याय नाही मिळत. तिला मिळतोय फक्त टाइम स्पेड होतोय. कसं वाटतंय? बरं काय सांगितलं साहेबांनी? तुमचं असं म्हणणं आहे साहेब, एक मिनिट आहे का गुरव साहेब, मला असं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं असं आहे का या भागात दारू धंदे अवैध चालू नाहीत? माझं म्हणणं, मला एक गोष्ट सांगा, चालू नाही. ऐका साहेब आणि साहेबाची गाडी. बरं मी म्हणतोय साहेबांनी, तुमचं वैयक्तिक काय मध्ये एक पोलीस कर्मचारी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मी काय सांगतो, हां बोला. पाटणकर दादा आणि साहेबाची गाडी, साहेब त्या गाडीतनं आज्या तिकडे आणायला गेले शाळेत, त्यांचा फोन आला तेव्हा. मग आणि काय तिथं पाहिजे तिथं? अहो तुम्ही आता गुन्हेगाराला आणताय, मला मान्यच आहे त्यांचा तक्रार आहे का, 2 मिनिटं, त्यांची तक्रार आहे हे सुद्धा मला मान्य आहे. त्यांच्या तक्रारी ते म्हणते ते तसे त्यांच्यावर त्या माणसावर तक्रार झालीच पाहिजे. पण मुळात हा विषय दारूवर येतोय. अवैध गावठी दारू धंदे मटका अजून सुद्धा राजरोषपणे चालू आहेत. मी सुद्धा बघतोय ते. आलं लक्षात आहे का? तुम्ही म्हणला बंद झाले, तुमचं म्हणणं आहे. बरं मला एक गोष्ट सांगा, साहेबाला जाऊन विचारा तुम्ही. आम्ही सगळ्यांना विचारा साहेब आता इथं नाहीत, मी आलोय तेव्हा मगाशी साहेब होते, आम्हाला माहित नाही. पण हा तेच आता माझ्यासमोर क्रॉस झाले तिथून जाताना. पण एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही आम्हाला सरळ उत्तर देण्याचं ठरवलंच आहे, उत्तर द्यायचं नाही सर. हा ठीक आहे, तुमच्यावर बोलून काय फायदाच नाही. तुम्हाला मी म्हणतोय प्रामाणिकपणे तुम्ही म्हणा की ह्या कोयना विभागामध्ये अवैध गावठी दारू धंदे चालूच नाही म्हणा की सर. अहो साहेब मी काय म्हणतोय, साहेब मी काय म्हणतोय माहिती आहे का, तुम्ही म्हणा की बघा, अहो तुम्ही म्हणा की ह्या भागामध्ये अवैध गावठी दारू धंदे चालू नाहीत. पोलीस म्हणून तरी म्हणू शकता ना तुम्ही? म्हणायचं कशा नाहीच काय तुम्हाला मी सांगितलं. अहो ते बघा, आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने साहेब बोलायला तयार नाहीत की बाबा इथं चालू आहेत का. मला म्हणायचं, मला पोलीस स्टेशनकडून एवढंच मला उत्तर हवं होतं. नाही त्यांनी हे तरी म्हणलं पाहिजे, नाही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदच आहेत, काहीच नाहीत. ते काय बोलतच नाहीत म्हणजे त्याचा अर्थ कसा होतोय की चालू आहेत म्हणून बोलत नाहीत ना. येऊ दे साहेब, येऊ द्या साहेब, येऊ दे. काय पोलीस स्टेशन मध्ये शूटिंग करायला काही प्रॉब्लेम नाही. आलं पोलीस स्टेशनला शूटिंग करायला काही प्रॉब्लेम नाही, कायद्याने ते दिलेलंच आहे, राईट्स दिलेलंच आहेत. आता तुमचं म्हणणं काय मला सांगा साहेब. मॅडम तुमचं म्हणणं काय? आता माझं म्हणणं आहे की मला त्यांनी दाद द्यावी आणि माझ्या नवऱ्याला काहीतरी धडा शिकवावा, त्याशिवाय माझा नवरा सुधारणार हे नाही. सगळं कशामुळे होतंय तुम्हाला वाटतं? सगळं दारूमुळे होते. आता तुम्ही सध्या ती गावठी दारूची फुग्याची पिशवी सुद्धा आणली, म्हणजे या विभागामध्ये फक्त दाखवण्यात येतो की सगळे कायदे दारू धंदे बंद आहेत, फक्त सगळं राजरोषपणे चालू आहे. त्यांनी मला उत्तर दिलं काय की तुम्ही मॅडम दाखवायला आणा आम्हाला कुठं धंदा चालू आहे ती पिशवी. म्हणजे सगळं आपणच करायचं, सर्वसामान्य माणसं. सगळं आम्ही दाखवलं. बरं न्याय मागायला इथं तुम्ही बसलाय, तुम्ही म्हणताय माझ्या नवऱ्यावर 10च्या आसपास इकडे तिकडे झाले. आता माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मी इथनं हलू शकणार नाही. मी इथं बसून राहीन, मी इथं जीव देईन, पण मी इथनं हलणार नाही. कारण मी आता भरपूर वर्ष झाली मी त्रास काढलाय. आता मी इथनं पुढे माझ्यानं निघतच नाही. तुमच्यासारख्या बऱ्याचशा महिला आहेत, फक्त त्या अन्याय असं गिळून गप्प बसलेले ते सण गेले ते. तुम्ही या अन्यायाला वाचा फोडताय. मला या गोष्टीचं तुम्हाला मला बरोबर वाटते, चला एक महिला येऊन पुढं तरी येऊन हे काम करते, तर ठीक आहे ओके. तुम्हाला जर न्याय मिळाला नाही, तुम्हाला आमचा नंबर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा. तुम्ही आता जो फोन करून आम्हाला बोलवून घेतलं की बाबा असं इथं. आता आम्हाला साहेबांच्यावर बोलायची चर्चा करायची होती, पण साहेब आता निघून गेले ते काय कामास्तव गेले असतील किंवा काय असतील. पण साहेबांनी तुमच्यावर काही चर्चा केली का? आता नाही केली. साहेबांच्यावर तुमची चर्चाच नाही झाली काय? झालीच नाही. कारण मला सांगितलं साहेब जरा बोलते, नुसतं बसा का? नुसतं बसा. आणि नंतर मग साहेब जोपर्यंत बसवणार आहे तोपर्यंत मी बसणारच आहे, मी हलणार नाही इथनं. बरं ठीक आहे. मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. मी उपोषण करणे एकटी सुद्धा माझी तेवढी तयारी आहे. मी इथनं हलू शकत नाही. मला या पोलीस स्टेशन मध्ये मरण आलं तरी चालेल, आणि जर मला न्याय मिळाला तर मी एक पेट्रोलची बाटली आणणार, पिटून मी माझं हे संपवणार. ह्या तयारीनंच मी आलेले. मला आता त्याचा त्रास सहन होत नाही. एवढंच माझं लास्टचं सांगणं आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे कोयना नगर पोलीस स्टेशनमध्ये आता सध्या आपण शूटिंग करतोय. मात्र या दारूच्या अवैध गावठी जे दारू धंदे आहेत, हे दारू धंदे जोरात चालू आहेत आणि त्याचा त्रास होणारी एक महिला या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलेली आहे दाद मागण्यासाठी. मात्र तिला इथं तो दाद मिळत नसल्यामुळे तिनं स्पष्ट केलं की मी पर्याय नसला तर मी आंदोलन करेन, उपोषण करेन किंवा मी आत्मदहन करेन, म्हणजे पेट्रोलची बाटली आणून. एवढी वैतागलेली ही महिला, हिला न्याय मिळण्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे. मात्र तो न्याय मिळतोय का?
हा सगळा संभ्रमाचा विषय आहे. आणि काय होणार कसं होणार या कोयना विभागात अवैध गावठी दारू धंदे मटका राजरोषपणे चालू आहे. गेल्या वेळी तुम्हाला मी दाखवलं सुद्धा होतं की आम्ही स्वतःहून त्या धंद्यावर एका मटक्या धंद्यावर त्या ठिकाणी पोलिसांच्या समवेत रेड सुद्धा टाकली होती. मात्र ती रेड टाकली त्याच्यावर कारवाई झाली, पण त्याच ठिकाणी आता जोरदार मोठ्या पद्धतीने आणि उत्साहाच्या भारत धंदा चालू आहे. मात्र पोलीस स्टेशननं आम्हाला सांगितलं होतं की आम्ही कमीत कमी त्यांच्यावर कारवाई करू किंवा तिथं जाऊन आम्ही गस्त घालू त्या धंद्यावर, पण तसं काही होताना या ठिकाणी आम्हाला दिसलं नाही. आमची या सातारा जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना आणि पाटण तालुक्यातील लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई साहेब तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या. तुम्ही कोयना नगर पोलीस स्टेशन असेल की सातारा पोलीस स्टेशनला मोठ्या महागड्या गाड्या दिल्या, चांगल्या गाड्या दिल्या, टू व्हीलर दिल्या, सगळं काही दिलं, मात्र दिलं नाही ते चांगलं नेतृत्व दिलं नसाल असं मला वाटायला लागले. कारण एवढ्या महागड्या गाड्या देऊन लाखो रुपयाचा पगार देऊन जर ही परिस्थिती अशी असेल तर यातली लोकांचे संसार उद्ध्वस्त असेल, महिलांचे संसार उद्ध्वस्त असेल, तरुण जर असेल तर ही गांभीर्याचा प्रश्न आहे. विकास होणं महत्वाचाच आहे, त्याच्याबरोबर इथला तरुण सुद्धा जगला पाहिजे, टिकला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचं आहे. अधिवेशनाच्या काळात हा मुद्दा उचलून इथल्या तरुण जे व्यसनाला लागलेले हे आहेत आणि अवैध दारू धंदे करणारे, मटका धंदा करणारे, गांजा धंदा करणारे जे लोक आहेत त्यांना कडक कारवाई करण्यात यावी एवढीच आमची लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे. आणि जी महिला न्याय मागायला पोलीस स्टेशनला जाते या सगळ्या धंद्यांच्या विरोधात तिला सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मुद्दा आणि हे विषय असेच लोकसम्राटला लागत राहतील हीच मी सगळ्या नागरिकांना आणि आमच्या प्रेक्षकांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.